तोरणमाळ पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, एसटी महामंडळाची बस बंद। तोरणमाळ ते राणीपूर 35 किलोमीटर रस्ता तात्काळ दुरुस्ती करा, बिरसा फायटरची मागणी। राणीपूर ते तोरणमाळ 35 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण करून रस्ता तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, सुरेश पवार, रामदास मुसळदे, दिलीप मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे। त्यामुळे देशभरातून लाखो पर्यटक येथे येतात। राणीपूर ते तोरणमाळ या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे। रस्त्यावर वाहनाची मोठी वर्दळ असते। रस्ता खड्डेमय झाल्यामुळे एसटी महामंडळाची बस बंद करण्यात आली आहे। या अपूर्ण रस्त्याचे 12 वाजले आहेत। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्याची भयानक अवस्था आहे। रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत। त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे। रस्त्यावर खोल खड्डे झाले आहेत। या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवासी हैराण झाले आहेत। वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात। म्हणून राणीपूर ते तोरणमाळ 35 किलोमीटर रस्ता तत्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, तोरणमाळ। जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे। हे पर्यटन स्थळ शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेले हे पर्यटन स्थळ आहे। हे पर्यटन स्थळ असल्यामुळे देशभरातील लाखो पर्यटक या तोरणमाळला येत असतात। परंतु या तोरणमाळला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची स्थिती निर्माण झालेली आहे। हा रस्ता वडणदार असून काही ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत, काही ठिकाणी 5 फूट खोल खड्डे झालेले आहेत। त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी महामंडळाची मिनी बस शहादा ते तोरणमाळ पर्यंत येत होती, परंतु रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे ही एसटी महामंडळाची बस सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। फक्त खाजगी वाहने तोरणमाळला जात असतात। प्रवाशांना व वाहनधारकांना या रस्त्याचा खूप त्रास होत आहे। अक्षरशः हैराण प्रवासी झालेले आहेत। आता महाशिवरात्री निमित्ताने येथे यात्रा भरणार आहे। इथं लाखो भाविक येतील, परंतु रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे येथे जे प्रवासी आहेत, पर्यटक आहेत, ते जाण्यासाठी मागे पुढे करत असतात, कसूर करत असतात। त्यांना त्या रस्त्याची अवस्था बघून तेथे जावंसं वाटत नाही। म्हणून या पर्यटन स्थळाकडे सरकारने लक्ष द्यावं। हा जो तोरणमाळकडे जाणारा रस्ता आहे तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी।